पुणे रेल्वे स्टेशनवर DRIने मोठी कारवाई करत तब्बल 3,41,00,000 रुपये किमतीचे संशयित अंमली पदार्थ जप्त केले आहेत। पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाला अडवून तिच्याकडून 2,532 ग्रॅम एम्फेटामाइन आणि 878 ग्रॅम MDMAच्या गोळ्या जप्त केल्या। या प्रकरणी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत अंदाजे 3.41 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। या कारवाईनंतर पुढील तपास सुरू असून याबाबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। खरं तर पुण्यातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई DRIने केल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर काल पहाटे एका महिलेला पुण्यावरून दिल्लीला जात असताना संशयितरित्या आढळून आल्याने DRIने ही कारवाई केली। तिच्याकडे तपासणी केली असता जवळपास 3.41 कोटी रुपये म्हणजे 3,41,00,000 रुपयांचं एम्फेटामाइन आणि MDA ज्याला आपण अंमली पदार्थ म्हणतो ते जप्त केलेलं आहे आणि आता या प्रकरणी या महिलेला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांना ही माहिती खरं तर मिळालेली होती आणि त्यानंतर त्यांनी सापळा रचून या महिलेकडे सुरुवातीला तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये जवळपास 3.5 कोटी रुपयांचं अंमली पदार्थ आहेत ते आढळून आलेले आहेत आणि ही महिला पुण्यातून दिल्लीला प्रवास करत होती। त्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि एक मोठी कारवाई आता यामध्ये करण्यात आल्यानंतर ही महिला नेमकी पुण्यातनं तिने ड्रग्ज कुठून घेतलेलं होतं, कारण की आपण पाहतोय की गेल्याच आठवड्यामध्ये कोंढवा भागात सुद्धा ड्रग विक्री करताना एक मोठी कारवाई करण्यात आलेली होती। जवळपास 100हून अधिक जणांची चौकशी त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता ही एक मोठी कारवाई DRI कडून करण्यात आलेली आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर एका महिलेला अंमली पदार्थ घेऊन जात असताना ही मोठी कारवाई करण्यात आली।